छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. अनेक निष्ठावान मंडळी जमावली होती. त्यातलेच एक होते आपले शिवरायांचे रूप धारण करून सिद्धीला पेचात पाडणारे शिवा काशी. आणि दुसरे होते ज्यांनी मृत्यूराही रोखून ठेवलं, ज्यांनी घोडखिंड पावन केली, आपल्या रक्तानं घोडखिंड पावन करणारे नरवीर बाजीप्रभू देशपांडे. यांची शौर्यगाथा ऐकूया पोवाड्याच्या माध्यमातून. सादर करत आहे अन्वेषा प्रमोद देशमुख आणि यश शिरसाट. धन्य धन्य बाजी प्रभु वीरा धन्य धन्य बाजी प्रभु वीरा धनुरंदर शूर बहादर सातो दिवसा सोळा सो अंधार रण मैदानी रे तुमचार अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्दी जोहर यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे. पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. महाराजांनी शिवा काशीत याला बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा, आमचा रूप घेऊन त्या सिद्धीला भेटायला जातोस? शिवा म्हणाला, होय महाराज, जातो की. आणि मग काय घडलं? काय काय रात्रीच्या पहिल्या प्रहराचं ओली झाली धरती, रात अंधार मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीत मोठा रूपात चालला दादा. हो दादा हो जिरा राजीजी, हो दादा हो जिरा राजीजी, हो दादा हो जिरा राजीजी. दोन दिशेला दोन पालख्या गेलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गराडा घातला. पालखीतून शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. तोवर बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भाग्या, शिवाजी भाग्या. आणि कडाडला सिद्धी. त्याने मॅनातून तलवार काढली, शिवावर धरली आणि म्हणाला, सच बता तू कौन है, वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे? आणि कडाडला सिद्धीची तलवार चालली आणि शिवा संपला. पण इकडे बाजींनी गजापूरची खिंड घातली. बाजी राजांना म्हणतात, राजा तयार करू नका, तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाल गडाकडे रवाना व्हा. आम्ही शत्रूंना इथं खिंडीत अडवून धरतो. राजे म्हणतात, नाही बाजी नाही, जीवाची बाजी लावून आपण इथवर आलोय. आता जे होईल ते एकत्रच. बाजी राजांना म्हणतात, नाही राजा नाही, लाख मला तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजा, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला? काय 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 उभं राहून बाजी खिंडीला, विनवणी करी शिवबाला, तुम्ही सुखरूपैतन जावतो फौड भाव द्या वैशाला, तुम्ही केलं पाहिजे म्हणून माझा विशाल काढाला.
रक्ताच्या धारुळ्यात बाजी प्रभू आहेत आणि तेवढ्यात एका तोफगोळ्याचा वार बाजीला लागला तरी बाजी म्हणतायत राजा आपण अजून गडावरती पोहोचला नाहीत राजा जोर आपण गडावरती पोहोचत नाही या बाजीचा प्राण जाणार नाही राजा या बाजीचा प्राण जाणार नाही आणि तेवढ्यात कडकडा वाज कडकडला गोळा घेऊन गेला बाजीचा प्राण दिल्या शब्दाची ठेवली जाण बाजीने